हा नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश मेस्त्री तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आम्ही आहोत कोकणात आणि तुम्हाला कोकणातला जो निसर्ग आहे तो दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सहकार्य करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर मग. हे बघा, आम्ही शेतामध्ये पारंपरिक पद्धतीची नांगरणी चालू आहे. हे बघा, रसाळगडावर आपण चाललो आहे सगळेजण. आता हे जो वरती दिसतोय ना तो रसाळगड आहे आणि आपल्याला 15 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. गाडी येते आपल्या आरामात. गाडी पार्क केली आहे आणि इकडनं आता आपण चालत आलेला आहे. रसाळगडावर चढणार आहे. मित्राला पाठवून खूप सुंदर असं इकडे वातावरण आहे. आणि हा बघा, डॉगीश बाय मस्ती नहीं करने का डॉगीश बाय. ये देख डॉगीश बाय अपना आ गया. कैसा है भाई? कैसा है रे तू? कैसा है तू? अबे मेरे पीछे मत आ. ये देख डॉगीश बाय आया अपने साथ. ये देखो 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 डॉगीश बाय खतरनाक है रे तू. डॉगीश बाय चल ऊपर चल, रसाळगड पे चल. हे बघा चढतायत गड बघा कसे. रसाळगड चढतोय आपण. चालू आहे ना तुझा? चालू ठेव. हा गडाचा महादरवाजा आहे. मला वाटतं एक 100-1 पायऱ्या चढल्यानंतर लगेचच महादरवाजा लागतो. दुर्ग रसाळगड याची महाराष्ट्र शासनाकडून एक माहितीचा बोर्ड लावलेला आहे. बघूया त्या बोर्डवर. हे बघा, इथे एक शिवलिंग पण आहे. गडाच्या पायऱ्या चढल्या एक शिवलिंग दिसतं इथे. आणि हा वरचा व्ह्यू आहे. हे बघा, हे बघा. गाडीत लाव. होतोय गाडीत. बघूया. हे बघा, जे आपले महामंडळाच्या ST असतात, लालपरी म्हणतो आपण, ते खालून जवळजवळ 1000 समुद्रसपाटीपासून या गडाची उंची आहे. आणि इकडे एक वाडी आहे, त्या वाडीपर्यंत आपली लालपरी येते. आणि ही ती वाडी आहे. वाडीचं नाव काय? पेटवाडी. हे बघा, महाराष्ट्र शासनाने इकडे बोर्ड लावलेला आहे. या दुर्ग रसाळगड त्याची माहिती लिहिलेली आहे. बोर्डवर लिहिलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे. मला वाटतं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेलेले आहेत. आणि गडावरील ऐतिहासिक वास्तू, तटबंदी, दरवाजे व इतर पुरावशेषांवर कोणत्याही प्रकारची हे माहिती दिलेली आहे थोडक्यात गडाचे संवर्धन करताना. आणि हे सगळं केलं आहे ते सह्याद्री प्रतिष्ठान यांच्यामार्फत या ठिकाणी संवर्धन जातं. आणि हा मला वाटतं गडाचा महादरवाजा आहे, जो पहिला दरवाजा आहे. जवळजवळ 100 पायऱ्या चढल्यानंतर लगेचच महादरवाजा आपल्याला दिसतो. किल्ल्याचा महादरवाजा आहे. इथून प्रवेश आहे. आपला पायऱ्या चढतोय आणि इथून वरतीकडे तुम्हाला वरून पण दाखवतो कसा व्ह्यू दिसतो तो. आणि असं बघू शकता, सह्याद्री पर्वतरांग आहे, त्याच्यामध्ये हा वसलेला किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी महादेव. की जय. हे बघा, या ठिकाणी काही पायऱ्या चढल्यानंतर मारुतीरायाचं मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे इथे. हे बघा, मूर्ती पुरातन काळातली दिसते. दुसरा महादरवाजा आहे. हे पुरातन काळातील वास्तू आहे.
हे बघा काही पर्यटक सुद्धा येतात. गडाचं संवर्धन झालेलं आहे महाराष्ट्र शासनातर्फे. इथे एक सुंदर बोर्ड लिहिलेला आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. अरे तो दिल्लीपती औरंगजेब किल्ले ताब्यात घेऊ शकला नाही, पण तुम्ही फेकलेली प्रत्येक प्लास्टिक बॉटल त्या औरंगजेबाचे गड ताब्यात घेण्याचे स्वप्न पूर्ण करते. खरोखर सुंदर बोर्ड लिहिलेला आहे इकडे. आपण प्लास्टिकचे बॉटल घेऊन येतो, पाणी पिऊन झाल्यानंतर गडावरच फेकून देतो, आणि हे जे सुंदर वास्तू आहेत ना, जे महाराजांचं स्वप्न होतं, त्या स्वप्नांचा आपण चकाचूर करतोय, घाण करतोय. हे बघा तिकडे कोपऱ्यात एक बॉटल दिसते. आपली पब्लिक थोडा टाइमपास करते, एन्जॉय करते फुल. खूप हवा सुटली आहे थंडगार. हे बघा गाईचं वासरू, गाय, आणि हे आपल्या गावातले काका आहेत, इकडे चारण्यासाठी घेऊन आलेले. कधी आलं काका? सकाळी? हो सकाळी. थंडीचं सकाळचं? हो सकाळी 7 वाजता देवपूजेला. अच्छा, मंदिराच्या हो. देवपूजा करण्यासाठी आले होते काका. वरती एक मंदिर आहे, त्या मंदिराची पूजा करतात. डॉगेश बाई बघा आता पूर्ण आपल्यासोबत गड चढतोय, आणि ते सुद्धा या कठड्यावरून चढतोय, या पायऱ्यांवरून चढत नाही. बरं आहे आमचा सोबती आहे तो. नदी कोणती आहे रे? रोड तो कुठे काढलाय त्या लोकांनी? हा बरोबर टोकावरती. एक नंबर. पारंपरिक पद्धत आहे. ही पारंपरिक पद्धत आहे ना, खेकडे पकडायची. दगडावर दगड घासून ना खेकड्यांना पकडायची ही पारंपरिक पद्धत आहे. आम्ही प्रयत्न करून बघतोय खेकडा बिळातून बाहेर येतो काय. जुलाई वाघजाई देवी मंदिर आहे, आणि रसाळगडावरती आहे. आणि तुम्ही ह्या साईडला बघू शकता, बाजूला इकडे इथे 2 तोफा आहेत. ह्या मंदिराच्या बाजूला हे पाण्याचं तळ आहे, आणि जवळजवळ 20 फूट खोल आहे. 12 महिने असतं आणि 12 महिने या ठिकाणी पाणी असतं. हे बघा त्या मंदिराच्या बाजूला एक छोटंसं अजून एक मंदिर आहे. बघूया कोणतं आहे मंदिर. गणपती बाप्पाचं मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा गणपती बाप्पाचं मंदिर आहे, आतमध्ये दिसतंय की नाही माहीत नाही, ऊन पण आहे. आणि मंदिराच्या पाठीमागे ना, हे बघा मंदिराच्या पाठीमागे अशा काहीतरी जुन्या मूर्त्या आहेत, खूप सुंदर मूर्त्या आहेत. मंदिराच्या पाठीमागे ठेवलेल्या आहेत, आई झोलाई देवीच्या मंदिराच्या पाठी. हे बघा झोलाई देवीचं. हे बघा झोलाई देवीचं हे मंदिर आहे. या मूर्त्या आहेत झोलाई देवीच्या. देवीची पालखी आहे, ही वरती ठेवली आहे, ती झोलाई देवीची पालखी आहे. काळोख असल्यामुळे दिसत नाही, पण फ्लॅश ऑन करून दाखवतो तुम्हाला. हे बघा ही मस्त नक्षीदार पालखी या ठिकाणी वरती ठेवलेली आहे आई झोलाई देवीची. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती या ठिकाणी ठेवलेली आहे, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. आणि इकडे आई झोलाई देवीचं मंदिर आहे. हे बघा 3 देवी आहेत, एक वाघजाई देवी, भैरी देवी आणि झोलाई देवी, असे 3 मंदिर आहेत या ठिकाणी. ह्याला लाट म्हणतात. आणि तेच ना जेव्हा 3 वर्षांनी जत्रा असते ना, जेव्हा 3 वर्षांनी जत्रा असते ना, तेव्हा इथे लावली जाते. इथेच लावतात ना गावकरी मानकरी जे असतात ना, हां, लाट फिरवली जाते. आणि इकडनं लाट फिरवली जाते.
आपले पवार कुठे आहेत? पण हे लाकूड तर ते चुना मिक्स करतात. हे बघा चुना मिक्स करायचा, जे पुरातन काळात चुना मिक्स करायचे ना ते. हे स्ट्रक्चर बघून तर असं वाटतंय की पूर्वीच्या काळात दगड बांधकाम जे गड किल्ले बांधायचे त्याला तर चुना लागायचा, गुळ लागायचा, ते मिक्स करण्यासाठी म्हणून वापरत असतील. बैला बांधत असतील त्यांना, राऊंड गोल फिरून ते मग मिक्सर बनवत असतील त्यांचं, जसं आता आपण सिमेंट येथे वापरतो. खूप सुंदर असा किल्ला आहे आणि शांत आहे आणि स्वच्छ आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ किल्ला आहे. बुरुज वगैरे व्यवस्थित आहेत या किल्ल्यावर. आणि मला दाखवतो इकडे बुरुज आहे. हे बघा बुरुजावर कसे चढतायत बघा. थोड्या पायऱ्या नाहीत बुरुजाला वर जायला, पण चढू शकतो. हे बघा बुरुज बघा, सुंदर बुरुज बांधलेले आहेत. आपली पोरं बघा कशी चालली आहेत. आणि हा बघा आमचा मित्र सुद्धा आमच्या सोबतच बुरुजावर चढतोय. ये ये टॉकीश बाय. बघा कशी उड्या मारून चाललेत बघा सर्वजण. सुंदर असा किल्ला आहे आणि इकडे पाण्याचा अजून एक तळ आहे. पुढे पण एक दिसतंय तळ. आणि या आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. खाली एक नदी पण आहे. थोडासा पाऊस असला की एकदम वातावरण भारी होऊन जातं. आताच पावसाला सुरुवात झाली आहे, थोडंफार हिरवं झालं आहे, अजून पण होईल. अरे बघ इथून आहे ना जागा, हे बघ सिंपल. बघा आपण रानावनातून चाललो आहे, मस्त वाटतं एकदम. आता याच्यातून आपण पलीकडे जाणार आहे, दाखवतो तुम्हाला. दाखवतो तुम्हाला. आता याच्यातून आपण जाणार आहे. हे बघा चला. हे निगराणीसाठी छोटे दरवाजे करतात, छोटे खाणी बोलतात त्याला. हे बघा सुंदर आहे एकदम. आणि इकडे पायऱ्या नाही आहेत. एकदम भारी बनवले. माझ्यासोबत पवार आहेत. हे मला वाटतं यांचा एक्सपिरियन्स बघून असं वाटतं बरेच किल्ले फिरलेले आहेत इकडे, कारण ते स्वतः सातारचे आहेत. किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सातारा, आणि तिकडचे असल्यामुळे त्यांना बऱ्याच किल्ल्यांची माहिती आहे. मित्र आपल्या सोबतच आहे आणि पाण्यात उतरतोय. टॉकीश बाय पाण्यात नको उतरू. हा बघा मासे पकडायला चाललाय. पाणी पितोय, दमलाय बिचारा. सुरुवातीपासून आपल्यासोबत आहे. स्वच्छ पाणी पिण्यासाठी तो पाण्यात उतरलाय बघा. म्हणजे मुक्या जनावरांना पण किती कळतं की त्यांना कुठचं पाणी प्यायचं आहे. खूप तहानलेला होता. हे बघा तळ आहे छोटंसं आणि तो पाण्यात उतरून पाणी पितोय. खूप तहान लागली बिचाऱ्याला. दर्शन उडी नको मारू. इलेक्ट्रिक वायर आहे. नाही अरे माल वाहतूकची वायर लावले. हा चालेल चल. बुरुज बांधतायत वाटतं. हा चुना आहे ना. माल वाहतूक करण्यासाठी लावलेले आहे. हा 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 हा. आई. बघा.
भारी वाटते एकदम गडावर, खरंच भारी वाटते. शुद्ध हवा आहे, शांतता आहे आणि पूर्ण निसर्ग हिरवागार झालेला आहे. आणि ह्याचं काहीतरी भलतंच चालू आहे. हे बघा, हा जाऊन जाऊन त्या तळ्यामध्ये उडी मारतोय आणि आमच्यासोबत फिरतोय. त्याला गरम झालंय वाटतं वरती गडावर चढून. किती इमानी कुत्रा स्टार्टिंग आपल्यावर सोडलं आपण आपल्यासोबत इथे बोलताय. नाही पण लोक जात होते. मित्रांनो, हे जे दिसतंय ना, हे जे दिसतंय ते शिवकालीन धान्य कोठार आहे. पूर्वीच्या काळी धान्य ठेवायची जागा बोलतो ना आपण, ती ही आहे. आणि या गडावर, प्रत्येक गडावर असते धान्य कोठार. आणि त्याच प्रकारचं धान्य कोठार या ठिकाणी सुद्धा आहे. आणि या ठिकाणी पूर्वीच्या काळी दिवे वगैरे लावायचे. तर ते दिवे कुठे लावायचे, तर ते याच्या आतमध्ये ठेवायचे दिवे. आणि पूर्वीच्या काळी लाईट नसायची, मशालीसुद्धा लावत असतील या ठिकाणी. हे बघा, म्हणजे छोटी मोठी तळी पकडून जवळजवळ 20 तळी तरी या गडावर आहेत. पूर्ण प्लेन पट्टा आहे आणि पूर्ण या सह्याद्रीच्या रांगा आहेत. बघा, खूप सुंदर वातावरण आहे. तर मित्रांनो, रसाळगडापर्यंत यायला खेड ST स्टँड ते रसाळगड अशी बस सेवा पण चालू आहे. सहजरित्या तुम्ही रसाळगडापर्यंत येऊ शकता. जवळजवळ 15 किलोमीटरचं अंतर आहे. तुम्ही बस स्टँड ते रसाळगड आपल्या लालपरीने प्रवास करू शकता. 1 तास वेळ लागतो. 2 बस आहे. आणि इथे येण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला 11:15ची बस आहे, 1:15ची आहे आणि संध्याकाळी 6ची बस आहे. आणि ती इथे वस्तीला येते. आणि सकाळी तुम्हाला इथून जाण्यासाठी आहे ना 6:45ला सुटते. ती तुम्हाला खेड ST डेपोपर्यंत नेऊ शकते. बघा, जमल्यास एकदा व्हिजिट करा. खूप सुंदर गड आहे, फिरण्यासारखं बरंच काय आहे. थँक्यू. तर मित्रांनो, आमचा गड फिरून झालेला आहे आणि आता आम्ही थोडा विश्रांतीसाठी या ठिकाणी बसलो आहे. खरोखर सुंदर गड आहे. या गडाला तुम्ही नक्की व्हिजिट करा, एक्सप्लोर करा. कारण या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत या आजूबाजूला, त्या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचूया आणि आपल्या कोकणला देशाच्या बाहेर पोहोचवूया. आणि खरोखर सुंदर असा व्लॉग आज आला आहे. तो तुम्ही बघा, शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा.